अगदी कमी साहित्यात तयार होते, झटपट तयार होते. खव्याचा वापर न करता अशी दाटसर खीर तुम्हीही बनवू शकता. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवली होती. त्यात 1 चमचा तूप घालून घेतलेला आहे. तूप गरम झालं की 7 ते 8 बदामाचे काप घालून घेतलेले आहे. 1 चमचा मनुका घालून घेतलेला आहे. गुलाबी रंग येईपर्यंत मध्यम आचेवर परतून घेतलेला आहे. 1 कप शेवई घेतलेली आहे. शेवई ही मध्यम आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकाल अशा प्रकारे. त्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे. शेवई जाड असल्यामुळे आपण त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून घेणार आहोत. 3/4 कप साखर घालून घेतलेले आहेत, म्हणजेच 150 ग्रॅम साखर मी घातलेली आहे. तुम्ही साखरेची क्वांटिटी तुमच्या आवडीनुसार करू शकता. साईडलाच मी दूध गरम करून घेतलं होतं. आता त्यामध्ये मी 1 लिटर दूध घालून घेतलेलं आहे. व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. तुम्हाला असं वाटत असेल खूप पातळ झालं, पण तसं नाही. तुम्ही बघू शकता आपली शेवयांची खीर पण 7 ते 8 मिनिटं तिला शिजवून घ्यायची आहे. त्यातले 5 मिनिट झालेले आहे. तुम्ही बघू शकता मध्ये मध्ये आपल्याला तिला ढवळून घ्यायची आहे. एका बाउलमध्ये कोमट पाण्यामध्ये केसरच्या काड्या मी आधीच भिजत घातल्या होत्या, तेही टाकून घेतलेलं आहे. ड्रायफ्रुट्स टाकून घेतलेले आहे. 1 चमचाभर वेलची पूड घालून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्या खीरला एक वेगळीच टेस्ट येईल. तुम्ही बघू शकता आपली खीर झालेली आहे. अतिशय क्रीमी अशी खीर तयार झालेली आहे. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर पल्लवी किचनला नक्की फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक यू.